for our syllabus. Okay. So for our syllabus part. Okay. So is my voice is audible and screen is visible to you? Let me know once so that I can continue. Yes, sir. Okay. So I will just briefly introduce the syllabus of our surveying and geometric subject. ठीक आहे, माझा सब्जेक्ट आहे सर्वेइंग अँड जिओमेट्रिक्स. त्याचा आपण सिलेबस थोडासा ब्रीफली डिस्कस करूया. ओके. आफ्टर दॅट वी विल गो फ्रॉम द फर्स्ट टॉपिक. ओके. सो आता बघा, तर फर्स्ट युनिट आहे दॅट इज लेवलिंग इन्स्ट्रुमेंट अँड इट्स ऍप्लिकेशन. आता आपला जो पहिला युनिट जो आहे तो लेवलिंग इन्स्ट्रुमेंट अँड इट्स ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला ॲटो लेवल बद्दल थोडी माहिती घ्यायची आणि टिल्टिंग लेवल. ठीक आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन, हा ॲटो लेवल म्हणजे काय असतं किंवा टिल्टिंग लेवल म्हणजे काय असतं ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आणि तो यूज कसा करायचा या गोष्टी आपल्याला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे ह्याच्यातला जो सेकंड पार्ट आहे फर्स्ट युनिट मधला दॅट इज कंटुरिंग. कंटुरिंग म्हणजे काय असतं आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड्स ऑफ कंटुरिंग, देन इंटरपोलेशन टेक्निक आणि युजेस ऑफ द कंटुरिंग. आता कंटूर म्हणजे काय, तर आता एखादा डोंगर आहे, ठीक आहे, किंवा एखादी दरी आहे, तर ते किती पार्ट उंच आहे, किती पार्ट खोल आहे, या गोष्टीचा आपण जो सर्वे करतो, थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण कंटूर सर्वे करतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या जमिनीची टेरेन, इफ यू हॅव टू नो द फीचर्स ऑफ द टेरेन, म्हणजे ती जमीन किती खोल आहे, किती वर आहे तरी, ठीक आहे, ह्या गोष्टी जर माहित करायचं असेल तर तुम्हाला कंटूर सर्वे करावा लागतो. ते आपण या फर्स्ट युनिट मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर दिस वन इज अ सेकंड युनिट, अँगल्स अँड डायरेक्शन. सेकंड युनिट मध्ये अँगल्स अँड डायरेक्शन आपल्याला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पुन्हा थिओडोलाइट बद्दल आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. थिओडोलाइट ट्रॅव्हर्सन जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके. तर इफ वी सी इन थिओडोलाइट वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ द थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल आपल्याला कन्स्ट्रक्शन डिटेल्स त्याचे बघायचे. देन टेम्पररी ऍडजस्टमेंट अँड measurement of the horizontal angle, deflection angle, vertical angle, bearing, prolonging a line, lining in, setting out of the angles, या गोष्टी याच्यात बघायच्या. म्हणजे थिओडोलाइटचे इन्स्ट्रुमेंट आहे बेसिकली आपण अँगल मेजर करण्यासाठी करतो. वी यूज थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द अँगल. वर्टिकल अँगल, हॉरिझॉन्टल अँगल हे दोन आले. प्लस थिओडोलाइटचे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट वी यूज फॉर द डिफ्लेक्शन अँगल ऑल्सो. ओके. देन बिअरिंग अँड प्रोलॉंगिंग लाईन, म्हणजे तुम्हाला एखादी लाईन सरळ लाईन मध्ये जर मेजर करायचे असेल किंवा लाईन आउट करायचे असेल तर तुम्ही थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करतो. ठीक आहे. आणि सेटिंग आउट ऑफ द अँगल्स हे पण करण्यासाठी तुम्ही थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं सेकंड पार्ट जो आहे याच्यामध्ये, तर थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. ठीक आहे. थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग मध्ये आपल्याला फील्ड वर्क बघायचं. म्हणजे हा थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंटचा यूज पहिल्या पार्ट मध्ये कसं यूज करायचं हे पाहिलं, पण ऍक्च्युअली साईटवर त्याचा आपण कसा उपयोग करतो या गोष्टी आपण थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग पार्ट मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फील्ड वर्क, कॉम्प्युटेशन ऑफ कॉन्झिक्युटिव्ह आणि इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट, गेज ट्रॅव्हर्स टेबल आणि ऍडजस्टमेंट ऑफ द क्लोज ट्रॅव्हर्स ह्या गोष्टी बघायच्या. म्हणजे तेव्हा आपण मेजरमेंट घेत असतो तेव्हा काय होतं की बाय चान्स एखादं मेजरमेंट चुकतं, ठीक आहे, किंवा एखादं मेजरमेंट घ्यायचं राहून जातं. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर पुन्हा साईटवर जाऊन पुन्हा त्या गोष्टी मेजर करणं पॉसिबल नसतं. तर असे काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्सचा वापर करून वी कॅन फाइंड आउट द मिसिंग लाईन्स ऑर वी कॅन फाइंड आउट टू रॉंग मेजरमेंट. जे काही रॉंग मेजरमेंट घेतले ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर दॅट वी हॅव टू सी इन द सेकंड युनिट, दॅट इज इन अँगल्स अँड डायरेक्शन. ओके. आफ्टर दॅट द थर्ड युनिट इज मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. तिसरं जे युनिट आहे ते मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. तर लेझर लेवल अँड डिजिटल लेवल ह्याच्याबद्दल आपल्याला आधी इन्फॉर्मेशन घ्यायची. लेझर लेवल अँड डिजिटल लेवल आर द advanced instrument. These are generally used in a civil engineering work. कुठलाही सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क मध्ये मेगा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असेल सिव्हिलचा तर तिथं जनरली ॲटो लेवल, डिजिटल लेवल हे असतातच. ठीक आहे. नाहीतर टोटल टेस्टिंग तरी असतेच. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन टू कन्स्ट्रक्शन, टेम्पररी ऍडजस्टमेंट अँड इट्स यूज आपल्याला बघायचे.
Then we have to see the EDM instrument. EDM instrument म्हणजे काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, म्हणजे जे टोटल टेशन जे आहे त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण लेझर यूज करून आपण डिस्टन्स मेजर करतो. म्हणजे लेझर इथून सोडला तो कुठून माघारी आला. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी जेवढा वेळ आपल्याला ट्रॅव्हल करायला गेलेला आहे त्याच्यावरून तो किती अंतर पास केलं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इंटरनली मेजर करतो. तर ईडीएम इन्स्ट्रुमेंट ची बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायचं. मग ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, फेज फेज म्हणजे अँगल, फेज कंपॅरिझन आणि मॉड्युलेशन, या गोष्टी ते ऍक्च्युअली त्याचं वर्किंग कसं चालतं त्या गोष्टी आपल्याला पाहायचं. ठीक आहे, ते टोटल स्टेशन. टोटल स्टेशन मध्ये आपल्याला हे टोटल स्टेशन सगळ्यात ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची. ठीक आहे, तर टोटल स्टेशन जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला टाइप्स बघायचे, त्याच्या कन्स्ट्रक्शन, टेम्पररी ऍडजस्टमेंट पाहायचे त्याच्या. ठीक आहे, कसं असतं, कसं वर्किंग करतं ते आपल्याला व्हेरियस सॉफ्टवेअर्स फंक्शन्स सच ॲज बॅक साईड फोर साईड सर्वे, म्हणजे टोटल स्टेशन जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण ह्याला पण कनेक्ट करतो, म्हणजे डायरेक्टली कॉम्प्युटरला कनेक्ट करून आपण मेजरमेंट घेऊ शकतो. ठीक आहे, तर ते कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, ते मिसिंग लाईन मेजरमेंट म्हणजे व्हेन वी आर टेकिंग द मेजरमेंट एखादी लाईन आपल्याकडून मिस होऊन जाते. ठीक आहे, तर दोज मिसिंग लाईन मेजरमेंट्स कॅन बी ऑल्सो डन बाय युजिंग द टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट. द रिमोट इलेव्हेशन मेजरमेंट म्हणजे एखादी हाईट वरची एखादी जागा आहे जिथं जाणं पॉसिबल नाही, रिमोट जागा आहे, तिथल्या लाईन मेजरमेंट घ्यायचं असेल तर we can use a total distance over there for measuring or taking the survey of that particular location. Okay, then CO, GO, etc. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यात बघायच्या. यूज ऑफ टोटल स्टेशन फॉर द कंटुरिंग. आता टोटल स्टेशन जे आहे त्याचा उपयोग आपण कंटुरिंग साठी कसा करू शकतो. देन स्टेकिंग आउट किंवा लँड यूज सर्वे किंवा कॅल्क्युलेशन ऑफ द अर्थवर्क या गोष्टी करण्यासाठी कसं करू शकतो. आता कॅल्क्युलेशन ऑफ द अर्थवर्क म्हणजे काय, एखाद्याला डॅम बांधायचं आहे. ठीक आहे, तर डॅम बांधताना तुम्ही डायरेक्टली जात नाही तिथे, डायरेक्ट डॅम बांधत नाही, तर बिफोर दॅट यू मेक अ प्रॉपर सर्वे ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन. त्या लोकेशनचा आपण प्रॉपर सर्वे करतो. सर्वे करतो म्हणजे काय, तर आपण तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तिथं किती खड्डा आहे, किती चढ आहे, या सगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण डीप मध्ये पाहणार आहोत. मी आय एम जस्ट टेलिंग द ओव्हरव्ह्यू टू यू. ओके, आय एम जस्ट टेलिंग ओव्हरव्ह्यू टू यू. ठीक आहे, तर रिसिव्हर जे आहे हे कशा पद्धतीचे असतात या सगळ्या आपल्याला गोष्टी बघायच्या. ठीक आहे, जे नेव्हिगेशनल रिसिव्हर्स आहेत, सर्विंग रिसिव्हर्स आहेत, जिओडेटिक रिसिव्हर्स आहेत. ठीक आहे, जीपीएस आहेत रिसिव्हर्स. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या फोर्थ युनिटमध्ये. तर मेथड्स ऑफ द ऑब्झर्वेशन बघायचे, ऍब्सोल्यूट पोझिशनिंग, रिलेटिव्ह पोझिशनिंग, डिफरन्शियल जीपीएस. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला कायनेमॅटिक जीपीएस पण पाहायचं आहे. ठीक आहे, फिफ्थ युनिट मध्ये आपल्याला रिमोट सेन्सिंग टेक्निकची माहिती घ्यायची. ठीक आहे, आणि सिक्स्थ युनिट मध्ये आपल्याला जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी GIS सिस्टीम आहे त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची. आणि ऍट द एंड प्रोजेक्ट सर्वे, बिल्डिंग लाईन आउट लेआउट, रूट सर्वे, कल्वर्ट ऑर ब्रिज, टनेल, माइन याचा आपण लाईन आउट कसं करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. ठीक आहे, नाउ वी विल स्टार्ट विथ आवर फर्स्ट युनिट दॅट इज लेवलिंग इन्स्ट्रुमेंट अँड इट्स ऍप्लिकेशन. ओके, सो we will start with the ATO level. Okay, then we will go for the tilting level, and after that we will see contouring. As per my knowledge, we will start with the contouring first, so that you will get much interest in this subject, and we will see the ATO level and tilting level. आता बघा कंटुरिंग. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग मधला खूप महत्वाचा शब्द कंटुरिंग. ठीक आहे, तर खूप सोपी कन्सेप्ट आहे. यू विल गेट ओव्हर हिअर. ठीक आहे, खूप सोपी कन्सेप्ट आहे बघा. हा जो दिसतोय दिस वन इज ही जमीन आहे थोडक्यात. ठीक आहे, ही जी आहे ही जमीन आहे. ही जी दिसते तुम्हाला ऍक्च्युअल तुमचा डोंगर आहे. ठीक आहे, हा समजा तुमचा ऍक्च्युअली डोंगर आहे. ठीक आहे, या डोंगराला जर आपण एक ठराविक अंतराला एका लेवलमध्ये जर आपण कट करत गेलो. ठीक आहे, या डोंगराला जर आपण एका ठराविक लेवलला जर कट केला. ठीक आहे, ह्या लेवलला समजा हा डोंगर कट जर केला आपण,
तर ह्याचा एक काहीतरी शेप दिसेल आपल्याला, पेरीचा जो काही शेप दिसेल, तर त्या ज्या लाईन जोडणार आहे आपण टॉप व्ह्यूने जे बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला ही लाईन दिसेल, ही 500 मीटर जी लिहिली ती लाईन दिसेल. तर ती जी लाईन असते तर ती पेरीची लाईन म्हणजे आपला थोडक्यात काय झालं तर आपला कंटूर झाला. ठीक आहे. आता हीच जर लाईन आपण इथं कट केली, सपोज दिस माउंटेन इज कट ओव्हर हियर, इथं जर आपण त्याला असा आडवा कट केला, ठीक आहे, इफ वी कट दिस माउंटन स्लाइटली अबोव लाईक धिस वे, ओके, इथं जर कट केला तर यू विल गेट अनदर, म्हणजे जर तुम्ही वरून बघितलं तर ह्या पेजचा तुम्हाला एक लाईन दिसेल, म्हणजे एका लाईन मध्ये प्लेन सरफेस दिसेल, त्याची जो पेरीची लाईन आहे त्याला आपण थोडक्यात कंटूर म्हणतो. ठीक आहे, इट सिम्पली कॉल्ड ॲज अ कंटूर इन सिंपल वर्ड्स. ओके, आता बघा, we will go for the definition of the contour. ठीक आहे, we will go for the definition of the contour. कंटूरची आपण डेफिनेशन बघूया. आता बघा डेफिनेशन. ठीक आहे, कंटूर लाईनची डेफिनेशन बघा, द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ लेवल सरफेस विथ द ग्राउंड सरफेस. ठीक आहे, लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लेवल सरफेस विथ द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ लेवल सरफेस विथ द ग्राउंड सरफेस, त्याला आपण म्हणतो कंटूर. द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लेवल सरफेस विथ द ग्राउंड सरफेस इज नोन ॲज कंटूर लाईन. ओके, और सिम्पली कंटूर, याला आपण कंटूर लाईन किंवा कंटूर असंही म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय केलंय बघा, इथं ही जी लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे, ही लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे, रेड कलर मध्ये मी दाखवते खाली ड्रॉइंग मध्ये, ही जी लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे ती कशाची लाईन आहे, ही लेवल सरफेस आहे. ठीक आहे, म्हणजे इमॅजिनरी लेवल सरफेस आहे, त्या इमॅजिनरी लाईन ऑफ लेवल सरफेसचा जिथं कट होते. ठीक आहे, लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ लेवल सरफेस विथ ग्राउंड सरफेस. आता ग्राउंड सरफेस काय आहे आपला, आय विल ट्राय टू ड्रॉ इन अनदर कलर. ग्राउंड सरफेस हा तुमचा ग्राउंड सरफेस आहे. ठीक आहे, दिस वन इज युअर ग्राउंड सरफेस. आता हा ब्लू कलरच्या ग्राउंड सरफेसला ही जी रेड कलरची जी लाईन आहे, रेड कलरची जी लेवल सरफेस आहे ती कट करते. ठीक आहे, कुठं कट करते, इथं आणि इथं, या दोन ठिकाणी कट करते. ठीक आहे, तर त्यांच्या इंटरसेक्शनच्या पॉइंट कनेक्ट करण्याचे जी काही कनेक्ट केल्यानंतरचे काय मिळतं, दॅट इज कंटूर. सिम्पली त्याला आपण कंटूर म्हणतो. म्हणजे ते कट केल्यानंतर तुम्ही जर टॉप व्ह्यू मध्ये जर बघितलं तर यू विल गेट सरफेस लाईक दिस, असा तुम्हाला एक सरफेस मिळतो. हा बाहेरचा घ्या, सॉरी, you will get the surface like this. हा बाहेरचा सर्कल पकडा, तर that is called as a contour. ठीक आहे, त्याला आपण कंटूर म्हणतो. ठीक आहे, ओके. सो it can be also defined as a line passing through the points of equal reduced level. आता reduced level म्हणजे काय, तुम्ही फर्स्ट याला पाहिलं असेल की हाईट, जमिनीपासूनची हाईट. ठीक आहे, जमिनीपासूनची जी हाईट असते त्याला आपण रिड्युस्ड लेवल असं म्हणतो. ठीक आहे, तर इट कॅन बी ऑल्सो डिफाईन एज अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इक्वल रिड्युस्ड लेवल. म्हणजे जे पॉइंट एका लेवल मध्ये आहेत, द पॉइंट्स विच आर इन अ सेम लेवल, सगळे जे काही पॉइंट आहेत विच आर इन अ सेम लेवल, तर if we connect all those points you will get the line. That line is called as a contour line. Okay, आता ह्याचा मी शॉर्ट एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. जस्ट अ मिनिट, लेट मी फाइंड दॅट व्हिडिओ. $3,500 over here, and then it goes up a little further. This shows an actual saddle in a mountain. Okay, now here you can see this. Now when someone looks, इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय, ज्याच्यामध्ये एक तुम्हाला कंटूरचा कन्सेप्ट कसा आहे ते थोडक्यात सांगितलंय बघा. दिस वन इज अ कंटूर मॅप. ठीक आहे, एका एरियाचा हा कंटूर मॅप आहे.
इथं एक डोंगर आहे, यू कॅन सी. इथं आहे ना असं डोंगराचे असं उंचवटा आहे, इथे एक उंचवटा आहे आणि ह्या कंटूर काढलेला आहे त्या पर्टिक्युलर एरियाचा. ओके, यू कॅन सी हिअर. तर बघा हा कंटूर कसा असतो ऍक्च्युली. Looks at a topographical map and they see these lines, they should immediately be able to envision in their mind what this looks like as a mountain. Unfortunately, a lot of times they don't. So building the mountain, what we did is we made it so it would fit exactly onto these contour lines. So let's go with the first layer. Here's the first layer, and as you can see, the remaining contour lines here is painted onto each of the other pieces. So इथं बघा त्यांनी जी कंटूर लाईन आहे तिची बाहेरची that's your first thing. Now as you can see, इथं बघा यू कॅन सी ही जी पेरीची लाईन होती ती एक जमिनीची लेवल होती. ठीक आहे, आणि थोडंसं वर गेली की हा दुसरा कंटूर आहे, जमिनीची त्याच्या वरची लाईन आहे. ठीक आहे, म्हणजे जसं जसं तुम्ही हाईट वाढत जाते तसं तसं तुमचं कंटूरचे लेअर वाढत जाणार. आता ही जी पेरीची लाईन आहे त्याला आपण एक काहीतरी कंटूर म्हणणार. म्हणजे समजा आपण इथे 105 मीटर हाईटला आहे तर आपण ह्याला काय म्हणणार, 105 मीटरचा कंटूर. ओके, वी विल कॉल इट ॲज अ कंटूर ऑफ 105 मीटर. ठीक आहे, सपोज दिस लाईन म्हणजे ही जी आतली लाईन आहे ती समजा 110 मीटरची आहे. ठीक आहे, तर आपण एक लेअर ऍड करणार, दॅट इज कॉल्ड एज अ कंटूर ऑफ 1010 मीटर. ठीक आहे, everything is going up. The second piece, again with the remaining contour lines, is added. ओके, नाउ ही जी आतली, आता ही आतली दुसरी लाईन आली ती दुसरा कंटूर लाईन झाला. ज्या आरएल ला आपण ऑन विच आरएल वी कट द सरफेस, तर त्या सरफेसची जी लाईन असेल दॅट इज कॉल्ड एज दॅट कंटूर. And now we can start to see the shape, that there's a lot less steepness coming up this way than there would be if you were coming over here. Then we add the next piece, and what we आता आणखी हाईट त्यांनी ऍड केली, म्हणजे आणखी वरचा लेअरला कट केलं असं समजा, तर ही जी व्हाईट कलरची बॉर्डर दिसते दॅट इज कॉल्ड एज अ कंटूर. ज्या आरएल ला कट केले तर तो कंटूर. just keep doing is adding these. What you see on the top of each one is what's left underneath on the map. Each one of these, as you can see, is the same height all the way around. सगळे लेयर्स आहेत ते एका लेयरचे, म्हणजे आपण कंटूर इंटरवल म्हणजे किती अंतराला आपण कट करणार आहोत दॅट इज कॉल्ड एज अ कंटूर इंटरवल. हा आपला कॉन्स्टंट असतो. आपण दर 5 मीटरला कट करणार आहोत, आपण दर 10 मीटरला कट करणार आहोत. हे ह्याला जो आपण असतो त्याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो. ठीक आहे, ह्याची हाईट सेम हाईटला आपण कट केले. So that shows you that for each contour interval, if you were to walk around this line, you would never go up, you would never go down. But as you increase the different contour pieces, you'll see that it starts to take shape. Here's another piece. ऍड करत चाललं आणि ह्या जे दिसतं कडची लाईन आहे. There's another. आता ठीक आहे, आता इथं बघा ह्या पूर्ण लाईनची the level of this surface and this surface is same. ठीक आहे, म्हणजे ही जी पेरी आहे ह्या कंटूरची व्हॅल्यू समजा 100 मीटर आहे तर हिची पण 100 मीटर असेल. आता हा इथं खड्डा असल्यामुळे तिथे ते कट होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपला कंटूर कट होतो तिथं. Piece. There's a piece that tops off this. This continues on this one over here. This continues even further. And then this tops it off. Now, as you can see, this actually shows you the topography of what this represents. If you were just looking at this is what you should see in your mind. म्हणजे समजतं का तुम्हाला, हा जे आहे आपला डोंगर हे ऍक्च्युअली होतं. ठीक आहे, आणि त्याला आपण असं कट एका ठराविक अंतराला आपण ह्याला कट करतो आणि त्या लाईन या ग्राउंडवर ह्या जमिनीवर आपण किंवा ह्या मॅपवर आपण लाईन आउट करतो, त्याला आपण कंटूर म्हणतो. म्हणजे ही जी डॉटेड लाईन आहे, ही जी लाईन आहे जी दिसते तुम्हाला लाईन सेकंड, दिस रिप्रेझेंट धिस कंटूर. ओके, आता ही जी लाईन आहे दिस सेकंड, यू कॅन सी द कर्सर, ही जी दुसरी लाईन आहे दिस रिप्रेझेंट दिस इनर कंटूर लाईन. ठीक आहे, म्हणजे एव्हरी कटेड लाईन दॅट सिम्पली रिप्रेझेंट अ कंटूर लाईन. समजतंय का सगळ्यांना? Mind. Yes, sir. You would see what the ground looks like. And a lot of times when we've utilized this after our class, students will go, now I get it. Now I can actually visualize the topography. They can see that if you were hiking, it would be easier to come up here than it would be to come up here.
They can also see there's a saddle here. If they were going to go through here, then you would come up through here. ओके, समजलं का सगळ्यांना? आय विल एक्सप्लेन फर्दर थिंग्स ऑल्सो. मी तुम्हाला अजून पुढे बऱ्याच गोष्टी सांगणार आहोत त्याच्या काही. जस्ट जनरल आयडिया की म्हणजे एखादी जी जमीन आहे ती जमीन तुम्ही थोड्या थोड्या अंतरानंतर कट करत गेला तर त्याची जी पेरीपेरीची लाईन मिळते त्याला आपण कंटूर म्हणतो. कंटूर म्हणजे काय थोडक्यात की तुम्हाला त्याची एकाच लेवलचे सगळे पॉईंट कनेक्ट केलेली जी लाईन असते त्याला आपण कंटूर म्हणतो. ठीक आहे. ओके, then we will come to our typical. तर इथं होतो आपण. Okay, so line of intersection of level surface with the ground surface is known as a contour line. Line of intersection of level surface प्रत्येक लेवलला जे कट केलं, ठीक आहे. The line of intersection of level surface with the ground surface. ग्राउंडला आपण कट केलं थोड्या थोड्या अंतराला, तर त्याला आपण काय बोलतो? कंटूर लाईन ऑर सिम्पली कंटूर. ओके. It can be also defined as a line passing through the points of equal reduced level. ठीक आहे. एका ठराविक रिड्यूस लेवल मध्ये रिड्यूस लेवलची हाईट करतो. ठीक आहे. तर पास होणारी जी लाईन आहे त्याला आपण कंटूर असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा. फॉर एक्झाम्पल, अ कंटूर ऑफ 100 मीटर इंडिकेट्स दॅट ऑल द पॉइंट्स ऑन धिस लाईन हॅव द RL 100 मीटर. ठीक आहे. आता यू कॅन सी हिअर ऑल्सो, तुम्हाला इथं पण दिसेल. ही जी लाईन आहे लेवल सरफेस, ही ग्राउंड सरफेसला इथं कट झाली. तर त्याची रिप्रेझेंटिंग आपण कंटूर हा इथं काढला. यू कॅन सी हिअर 100 जो दिसतोय तुम्हाला इथं, हा आपण कंटूर काढला. तर कंटूर ऑफ 100 मीटर इंडिकेट दॅट ऑल द पॉइंट्स ऑन धिस लाईन हॅव RL ऑफ 100 मीटर. ठीक आहे. म्हणजे ह्या इथं आपण कट केल्यानंतर जे काही पॉईंट आहेत ह्या सगळ्या पॉईंटची RL म्हणजे हाईट किती असणार आहे? 100 मीटर असणार आहे. सिमिलरली कंटूर ऑफ 99 मीटर, आता आपण या खालच्या लेवलला जर कट केलं तर हा झाला, तर तेव्हा आपल्याला कंटूर मिळेल तो कंटूर ऑफ 99 मीटर म्हणणार. जर आपण 98 मीटरला आपण जर कट केलं, आता हे खाली म्हणजे 98 मीटर, 99, 100 असं वर जाते आणि जसं जसं खाली तसं डिस्टन्स कमी होत जाणार ना. ठीक आहे. तर 98 मीटरला जर आपण कट केलं तर दॅट इज कॉल्ड ॲज RL ऑफ 99 मीटर. त्याचा कंटूर जो असेल तो 98 मीटरचा कंटूर असणार. ओके. मॅप शोईंग ओनली अ कंटूर लाईन्स कंटूर लाईन ऑफ एरिया इज कॉल्ड एज अ कंटूर मॅप. आता एखादा मॅप जर असेल त्या मॅप मध्ये फक्त ह्या कंटूर लाईन जर दाखवल्या असतील तर त्याला आपण कंटूर मॅप असं म्हणतो. ठीक आहे. इथंपर्यंत कोणाला काही शंका आहे का? थोडक्यात कंटूर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. एक जमीन आहे, जमिनीला एक ठराविक हाईटला आपण कट करणार आणि त्याची जी पेरीपेरीची लाईन आहे ज्याची सगळ्यांची हाईट इक्वल असेल तर त्याला आपण कंटूर असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, व्हॉट इज मीन बाय कंटूर इंटरवल. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर विचारा. इफ यू गेट व्हॉट इज मीन बाय कंटूर देन इट इज बेटर टू गो अहेड. जर तुम्हाला कंटूर म्हणजे काय समजलं असेल तर इट इज बेटर टू गो अहेड. If anyone having any doubt, you can directly ask. Okay, then we will see some of the definitions. याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. कंटूर इंटरवल. आता आपण हे जमीन जे काही थोड्या थोड्या अंतराला कट करतो. ठीक आहे. तर हे किती अंतराला आपण कट करतो? ठीक आहे. ही जमीन जी आहे ते आपण किती अंतराला कट करतो याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो. ठीक आहे. डोंट पुट युअर अटेंडन्स इन अ चॅट बॉक्स इफ आय एम नॉट आस्किंग यू फॉर द अटेंडन्स. जर तुम्ही अटेंडन्स साठी अटेंडन्स टाकत असाल तर प्लीज टाकू नका. इट इज ऑफ नन यूज. त्याचा काहीच उपयोग नाही.
When I have to take the attendance, I will tell you I am taking the attendance. Please don't put your attendance in a chat box. Okay, just write your class as SA or what you write like SA. Then write your roll number like 2, 5, 10, whatever, and then write your name. Just do only that thing. I will take directly attendance. Okay. Okay. Now we will see contour interval. The vertical distance between any two consecutive contour is known as a contour interval. आता जे दोन contour lines आहेत त्या दोन contour line मधलं जे vertical distance आहे that is called as a contour. Okay, that is called as a contour interval. Okay. तर आपण contour interval म्हणतो. Okay. Then what is horizontal equivalent? The horizontal distance between any two consecutive contour is known as the horizontal equivalent. ठीक आहे, म्हणजे contour interval बघूया आपण. The vertical distance between any two consecutive contour is known as a contour interval. Okay. Suppose map indicates the contour lines of 100 meter, 98 meter, 96 meter, and so on. The contour interval here it would be 2 meter. म्हणजे जर आपण जे कंटूर कट करत गेलेलो आहोत ते जर प्रत्येक 2 मीटरला म्हणजे 8 मीटरला कट केला, त्याच्यानंतर 100 मीटरला कट केला, त्याच्यानंतर 102, 104 असं आपण प्रत्येक 2 मीटरला जर आपण जमीन असं कट करत जात असू तर त्याला आपण कंटूर इंटरवल किती बोलणार ते 2 मीटर म्हणणार. ओके. So the vertical distance between any two consecutive contour is known as a contour interval. Suppose the map includes the contour lines of 100 meter, 98 meter, 96 meter, and so on. The contour interval here it would be 2 meter, and this interval depends upon. आता हा interval जो आहे तो depends. तुम्ही 2 मीटर का घेणार? Why one may call I want to take the contour interval of 5 meter. Some may call I want to take the contour interval of 0.5 meter. ठीक आहे. तर हा कशावर डिपेंड असतो? कोण ठरवते याला? तर this contour interval this depends on the nature of the ground. जी काही ग्राउंड जी जमीन आहे ती जमीन कशी आहे त्याच्यावर हा कंटूर इंटरवल डिपेंड करतो. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या जमिनीचा कंटूर सर्वे करायचा आहे तर तो करताना तो ठराविक अंतराला तुम्ही त्याला कट करणार, तर तो किती अंतराला कट करणार, किती अंतराचा कंटूर काढणार हे कशावर डिपेंड करतं? तर नेचर ऑफ द ग्राउंड. ती जमीन फ्लॅट आहे का स्टीप आहे? आता आय विल ट्राय टू एक्सप्लेन दिस थिंग इन अनदर वे. Just see here. Okay, suppose अशी एक जमीन आहे, ठीक आहे, अशी स्लोपिंग मध्ये जमीन आहे, ठीक आहे, आणि वी हॅव टू फाइंड द कंटूर. आपल्याला ह्याचा कंटूर काढायचा, ठीक आहे. तर कंटूर काढतो म्हणजे काय? आपण त्या जमिनीला एका लेवल मध्ये कट करून जे काही पॉइंट आहेत ते जॉईन करतो, ठीक आहे, लेवल सरफेस. ओके, इथे एकदा कट केलं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा हे समजा 95 मीटर, ठीक आहे, 95 मीटर हाईट आहे समजा, ठीक आहे, ही 95 मीटर हाईट आहे समजा, आणि त्याच्यानंतर सेकंडली आपण कट कुठं केलं 100 मीटरला करतोय समजा. ओके, सपोज आपण 100 मीटरला करतो. दिस वन इज अ लाईन ऑफ 100 मीटर सपोज. मला एक सांगा तुम्ही की हा 95 मीटरच्या हाईटची कट आहे, हा 100 मीटरचा ह्याचा कट आहे, तर ही जी मेन तुमची जमीन होती, ही जी टेरेन होती, ह्याला पूर्ण कट करते का? नाही. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ते मिळेल का? कारण तुमची जी स्लोपिंग जमीन आहे ते इथून ते इथपर्यंत आहे, त्याच्या डायरेक्टली वर जाऊन का उपयोग आहे का तुम्हाला सर्वे करण्यात? काहीच उपयोग नाहीये. मग या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तर कंटूर इंटरवल कमी ठेवावं लागेल. कमी ठेवायला लागेल म्हणजे काय करावं लागेल? 0.5 मीटर समजा तुम्ही कंटूर इंटरवल ठेवला, मग तुम्ही काय करणार? 95.5 ची एक लाईन काढणार, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जवळ जवळ घेणार, ठीक आहे, म्हणजे जे इंटरवल जे आहे ते कटिंगचे इंटरवल जे आहे ते जवळ जवळ ठेवणार, ठीक आहे. 95.5 मीटर घेतलं, त्याच्यानंतर
दुसरा इंटरव्हल लगेच घेणार. ठीक आहे, 100चा 95.5 सॉरी, म्हणजे असं जवळचा ठेवणार. हा 95.1 घ्या सॉरी. त्याच्यानंतर दुसरी लाईन काय घेणार तुम्ही 95.2, म्हणजे कंट्रोल इंटरव्हल थोडक्यात तुम्ही कमी ठेवणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण थोड्या थोड्या अंतरावर लाईन करणार. ठीक आहे, म्हणजे जमीन या केसमध्ये काय आहे की स्टीप नाही, अशी थोडीशी फ्लॅट आहे. ठीक आहे, थोडीशी फ्लॅट आहे, त्यामुळे आपण इंटरव्हल म्हणजे किती अंतराला आपल्याला कंट्रोल काढायचं हे जे इंटरव्हल आहे हे आपण कमी ठेवणार. का तर जमीन आपली थोडीशी कमी स्लोपची आहे. ठीक आहे, आता रिव्हर्स केस बघा. सपोज ही जी जमीन आहे, सपोज ही जी जमीन आहे ती अशी असते. ठीक आहे, जमीन अशी एकदम स्टीप मध्ये ही जी लाईन दिसते ही जमीन आहे समजा, ती अशी एकदम स्टीप असते. तर त्या केसमध्ये तुम्हाला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही कंटूर काढताना जर तुम्ही एकदम जवळजवळ म्हणजे मगाशीच्या सारखे जर लाईन काढायला गेला तर काय होणार बघा. इथे एक काढणार, लगेच इथं काढणार दुसरी, लगेच इथं तिसरी काढणार, लगेच चौथी, असं एकदम जवळजवळ लाईन काढणार तुम्ही. म्हणजे खूप तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल की इतक्या जवळजवळ आपण लाईन काढले तर तुमचा सर्वे होणारच नाही, संपणारच नाही. ठीक आहे, तुमचा सर्वे होईल का नाहीच होणार. मग काय करायला लागेल, स्टीप जेव्हा जमीन असेल एकदम स्टीप अशी खूप उंच जमीन आहे, स्टीप आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तर व्हॉट यू डू, यू विल फाइंड द कंटूर इंटरवल समवॉट लार्जर. म्हणजे इथं 100 मीटरला केला, पुन्हा इथं 110 ला केला, पुन्हा इथं 120 ला केला, पुन्हा 130 मीटरचा. म्हणजे किती अंतराला तुम्ही चेकिंग करणार किंवा किती अंतराला तुम्ही कंट्रोल करणार, दिस डिपेंड्स ऑन द टेरेन. म्हणजे जमीन या केसमध्ये बघा, जमीन तुमची एकदम खूप स्लोप मध्ये होती म्हणून तुम्ही कंट्रोल इंटरव्हल हा जास्ती घेतला. ठीक आहे, का तर जमीन खूप स्टीप आहे. ठीक आहे, जमीन जर फ्लॅट असती तर तुम्ही काय केलं असतं, कंट्रोल इंटरव्हल हा कमी घेतला असता. ठीक आहे, ओके. सो दिस कंट्रोल इंटरवल डिपेंड ऑन द नेचर ऑफ द ग्राउंड. जमीन कशी आहे, फ्लॅट आहे का स्टीप आहे याच्यावर डिपेंड करतो. देन स्केल ऑफ द मॅप. आता तुम्ही जो मॅप काढताय त्या मॅपचा उपयोग काय होतो रे बाबा, तर हा मॅप आपण कशासाठी यूज करतो, तर दिस मॅप वी जनरली यूज फॉर द सबमिटिंग सम सँक्शन प्लॅन, किंवा आपल्याला एखाद्या जमिनीची आयडिया घ्यायची. ठीक आहे, किंवा फक्त एक जनरल आयडिया घ्यायची किंवा डिटेल्ड ड्रॉइंग करायचं. म्हणजे हा हे डिपेंड, म्हणजे स्केल आपण चेंज करतो. किंवा कधी कधी आपण 1 मीटर बरोबर 100 मीटर पकडतो, किंवा कधी कधी 1 मीटर बरोबर 1000 मीटर पकडतो, कधी 1 मीटर बरोबर 10 किलोमीटर पकडतो. म्हणजे जसं जसं तुम्ही लार्ज स्केलचा मॅप करता तेव्हा तुम्ही ते स्केल चेंज करता. ठीक आहे, तर हा कंट्रोल इंटरव्हल हा जो आहे तो स्केलवर पण डिपेंड करतो. जर तुमचं स्केल वाढलं तर तुम्हाला त्या हिशोबाने इंटरव्हल चेंज करावा लागतो. ठीक आहे, देन लास्ट म्हणजे द पर्पज ऑफ द सर्वे. आता तुम्ही ठीक आहे, तुम्हाला एखाद्या असं जंगली एरियामध्ये जस्ट रोड फाइंड आउट करायचं की इथून माणसाला कसं बाहेर निघता येईल. ठीक आहे, असं एक छोटासा रोड फाइंड आउट करायचा समजा, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, म्हणजे जस्ट त्याचा जास्त डिटेल सर्वे करायचा नाहीये, तर तुम्ही काय करणार, लार्ज स्केल म्हणजे खूप मोठा कंट्रोल इंटरव्हल ठेवणार. ठीक आहे, तो कंट्रोल इंटरव्हल हा तुम्ही खूप मोठा ठेवणार. आणि जर तुम्हाला एखाद्या एरियामध्ये खूप डिटेल स्टडी करायचं आहे, बाबा तिथून खरंच रोड जाईल का, रोड गेल्यानंतर त्याच्यावर ओढे नाले वाहून तर जाणार नाहीत का, म्हणजे तुम्हाला एक डिटेल सर्वे करायचा आहे, खूप डिटेल सर्वे करायचं असेल तर यू हॅव टू यूज स्केल, यू हॅव टू चेंज द स्केल. म्हणजे स्केल जे आहे ते कमी ठेवावं लागेल, म्हणजे प्रिसाइजली तुम्हाला जास्ती डेटा कलेक्ट करावा लागेल. तर त्या केसमध्ये तुम्ही कंट्रोल इंटरव्हल कमी ठेवणार. ठीक आहे, पण जर तुम्हाला एक रफ डेटा जर कलेक्ट करायचा असेल तर ऍट दॅट टाइम यू विल कीप द कंट्रोल इंटरव्हल ॲज लार्ज. म्हणजे कंट्रोल इंटरव्हल कशावर डिपेंड करतो, तर पर्पज, म्हणजे त्या सर्वे जो करतोय आपण त्याचा पर्पज काय आहे त्याच्यावर पण हा कंट्रोल इंटरव्हल डिपेंड करतो. ओके, तर बघा कंट्रोल इंटरव्हल्स फॉर द फ्लॅट कंट्री जनरली, म्हणजे मागाशी मी पहिले एक्झाम्पल जे दिलं, तर कंट्रोल इंटरव्हल फॉर अ फ्लॅट कंट्री इट इज जनरली स्मॉल, दॅट इज 0.25, 0.5, 0.75 and like this. आणि कंट्रोल इंटरव्हल फॉर द ग्रेटर स्लोप, त्याला आपला कंट्रोल इंटरव्हल हा मोठा असतो, 5 मीटर 10 मीटर म्हणजे असा मोठा असतो. ठीक आहे, कंट्रोल इंटरव्हल हा आपला मोठा होतो. ठीक आहे, हु इज दिस रोल नंबर 76, प्लीज डोंट राईट ऑन हियर, प्लीज डोंट राईट ओव्हर हियर, रोल नंबर 76. ओके,
तर जर तुमची फ्लॅट जमीन असेल तर तुमचा कंट्रोल इंटरव्हल हा कमी राहतो 0.25 0.5 0.75 लाईक दिस वे छोटा राहतो. आणि जर खूप स्लोपिंग जमीन असेल तर कंट्रोल इंटरव्हल हा 5 मीटर 10 मीटर 15 मीटर असा 5 मीटरचा डिफरन्स असा मोठा ठेवला आपण 10 मीटरचाही डिफरन्स ठेवू शकतो नो इश्यू. ठीक आहे. बट दिस ऑल थिंग डिपेंड्स ऑन द nature of the ground, scale of the map, and purpose of the survey. Okay. Again, for small scale map, the interval may be 1, 2, 3 मीटर. जर तुमचा स्केल मागाशी सांगितलं ते 1 मीटर बरोबर किती पकडले आपण, ठीक आहे. तर अगेन फॉर द स्मॉल स्केल मॅप द इंटरवल मे बी 1 मीटर 2 मीटर 3 मीटर लाईक दिस वे. आणि फॉर लार्ज स्केल मॅप द इंटरवल इज स्मॉल. तर म्हणजे व्हाईस वर्सा. हा एमसीक्यू तुम्हाला क्वेश्चन विचारतात की स्मॉल स्केलला कंट्रोल इंटरवल किती पाहिजे, लार्ज स्केलला किती पाहिजे. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. It should be remembered that the contour interval for it should be remembered that the contour interval just a minute. पर्टिक्युलर मॅप एखादा मॅप असेल तर त्याला कंटूर इंटरवलचा हा आहे. हा पर्टिक्युलर मॅपला हा कॉन्स्टंटच असतो. ठीक आहे. द कंटूर इंटरवल फॉर एनी मॅप. तुम्ही एखादा मॅप काढायला चालू केला, एखाद्या ठिकाणचा सर्वे करायला चालू केला तर कंटूर इंटरवल हा शेवटपर्यंत तोच असतो, सेम असतो, तो आपण चेंज करत नाही. ठीक आहे. सो हा पण क्वेश्चन तुम्हाला एमपीएससीलाही विचारतात, कुठेही विचारू शकतात. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. तर कंटूर इंटरवल फॉर एनी मॅप इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके. नाउ वी विल सी फर्दर. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? कंटूर इंटरवल म्हणजे काय? खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला समजलं तर पुढे सोपं आहे, नाही तर पुन्हा अवघड होऊन बसेल. कंटूर इंटरवल म्हणजे किती अंतराला आपण जमीन कट करणार आहोत किंवा मोजणार आहोत, याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो. कोणाची काही शंका आहे का? आय विल आस्क रँडमली. ऋषी, गौरव, प्रथमेश सुरवसे. इथपर्यंत कोणाची काही शंका आहे का? चैत्राली कुलकर्णी, मयुरी माळी. आय विल जस्ट आस्क रँडमली. No, sir. आदिशक्ती, भाग्यश्री कोंडारे. I am just asking randomly so that No, I sir. can move further or I have to repeat that particular. Okay, म्हणजे तुम्हाला कंट्रोल इंटरवल समजला की किती अंतराला आपण कट करतो, त्याला आपण कंट्रोल इंटरवल बोलतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. आता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट ही दुसरी कन्सेप्ट आहे, खूप सोपी आहे. नीट बघा. The horizontal distance between any two consecutive contour is known as a horizontal equivalent. आता आपण जेव्हा कंटूर लाईन्स काढतो, ते कंटूर लाईन काढतो म्हणजे काय, तर तो डोंगर आहे, तो डोंगर आपण रिप्रेझेंट केला एका कागदावर. ठीक आहे. जेव्हा आपण हे एका कागदावर रिप्रेझेंट करतो तेव्हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर इज नोन एज अ हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. आणि दिस इज नॉट अ कॉन्स्टंट. आता बघा, आय विल ट्राय टू शो यू. याच डायग्राममध्ये दाखवतो बघा. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय आणि कंट्रोल इंटरवल म्हणजे काय, इथे तुम्हाला नीट दिसेल. आता ह्या दोन लाईन मधला हे जे व्हर्टिकल डिस्टन्स होतं त्याला आपण कंट्रोल इंटरवल म्हणलो. ठीक आहे. हे जे व्हर्टिकल डिस्टन्स, पुन्हा ह्या दोन लाईन मधले हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे, या दोन डॉटेड लाईन मधलं, त्याला आपण कंट्रोल इंटरवल म्हणतो. ठीक आहे. इथं पण जर तुम्ही बघायचं झालं तर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ कंट्रोल इंटरवल. ठीक आहे. हे व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे दोन लाईन मधलं त्याला आपण कंट्रोल इंटरवल म्हणलो. आणि त्या फॉर अ पर्टिक्युलर मॅप दॅट इज कॉन्स्टंट. ठीक आहे. 98 ते 99 मध्ये एकच आहे, 99 ते 100 मध्ये एकच आहे, त्याला आपण कंट्रोल इंटरवल म्हणतो. पण आता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, तर ह्या ज्या लाईन आहेत ह्या आपण इथं काढल्यात. ठीक आहे. हा कंटूर कसा काढतात तुम्हाला बेसिकली सांगतो. हा कंटूर कसा काढलाय हे पण बेसिकली तुम्हाला माहित पाहिजे. माहित असेल तर
हॅलो. तर जस्ट सी हिअर देयर वॉज अ टेक्निकल इश्यू. ओके. तर आपण कंटूर कसं काढतो बघा. सपोज ही जी आहे ही जमीन आहे. ठीक आहे. ऍक्च्युली हे तळ आहे. एक थोडक्यात एक तळ आहे. समजलं तुम्हाला. एक तळ आहे म्हणजे एक असा खड्डा आहे त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं. ठीक आहे. तर आपण ह्याचा आपल्याला कंटूर काढायचा आहे. ह्याचा आपल्याला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे. तर कंटूर आपल्याला कितीचा काढायचा आहे. एक 98 मीटरचा काढायचा आहे, एक 99 मीटरचा काढायचा आणि एक 100 मीटरचा काढायचा. आता कंटूर काढायचं म्हणजे काय, थोडक्यात त्या लेवलला आपण ती जमीन थोडक्यात आपण कट करणार. ठीक आहे. असं समजा. ठीक आहे. म्हणजे आपण इक्वल जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करत असतो. ठीक आहे. हा झाला 99 मीटर, 98 मीटर. ठीक आहे. 98 मीटरला आपण समजा जमीन कट केली समजा. ठीक आहे. तर ह्याचे जर आपण व्हर्टिकल प्रोजेक्शन जर आपण घेतले खाली, जर आपण याचे व्हर्टिकल प्रोजेक्शन जर घेतले आपण, ओके, असे व्हर्टिकल जर प्रोजेक्शन घेतले तर ते जे पॉइंट आहेत त्या पॉइंटला जर आपण जॉईन केलं. ठीक आहे. हे जे 98 मीटरचे हे जे पॉइंट आहेत ते जर आपण जॉईन केलं तर आपल्याला असा मॅप मिळतो. जमिनीवरचा आपल्याला मॅप मिळते. सगळे असे पॉईंट, आता हे 2 पॉईंट मिळाले तसे बाकीचे पण पॉईंट मिळतात. ठीक आहे. तर ते आपण कनेक्ट केले तर तुम्हाला एक जो काही शेप मिळेल तो झाला 98 मीटरचा कंटूर. ठीक आहे. आता ही जमीन आपण 99 मीटरला कट करतोय समजा. ठीक आहे. म्हणजे आहे इथे. ठीक आहे. हे इथं आपण कट करतोय हॉरिझॉन्टली. ठीक आहे. तर मग ह्याचे पुन्हा व्हर्टिकल प्रोजेक्शन आले. त्याचे व्हर्टिकल प्रोजेक्शन आले असे खाली. ठीक आहे. आणि त्या लाईन्सला पुन्हा आपण कनेक्ट केलं तर यू विल गेट द कंटूर ऑफ 99 मीटर. ठीक आहे. त्या लाईन्स आपण कनेक्ट केल्या तर आपल्याला पुन्हा आपल्याला कंटूर मिळतो 99 मीटरचा. ठीक आहे. म्हणजे हे पॉईंट आपण कनेक्ट केले 99 चे, हा आपला दुसरा कंटूर झाला. तसंच ही जर लाईन आपण त्याच्या वरच्या लेवलला कट केली समजा इथं 100 मीटरला, त्याचे प्रोजेक्शन पुन्हा खाली घेतले आणि ते पॉईंट पुन्हा कनेक्ट केले तर तुम्हाला आणखी पुढचा कंटूर मिळतो. ओके. तुम्हाला असा पुढचा कंटूर मिळतो. ठीक आहे. असे आपल्याला कंटूर मिळत जातात. ठीक आहे. म्हणजे ही ऍक्च्युली वरची जमीन होती आणि हे त्याचं हे खालचं जे आहे ते रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. तर आता बघा व्हॉट वी आर सीइंग हिअर. त्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट पाहत होतो मागाशी. ठीक आहे. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट पाहत होतो. तर हे जे डिस्टन्स आहे हे बघा इथून इथं. ठीक आहे. हे जास्ती आहे, हे आणखी जास्ती आहे. ठीक आहे. इथं थोडंसं कमी होते. ठीक आहे. म्हणजे दोन कंट्रोल मधलं जे डिस्टन्स आहे व्हॅरी होते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळं राहते. ठीक आहे. कुठं कमी आहे, कुठं जास्त, इथं आणखी कमी आहे. तर हे जे आहे दोन कंट्रोल मधलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते व्हॅरी होतं. याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. ठीक आहे. आणि दिस डिपेंड्स ऑन द टेरेन. जशी तुमची जमीन आहे त्याच्यावर काय हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट डिपेंड करतो. ठीक आहे. आता इथं बघा, इथं इथं थोडंसं जास्त आहे तर इथं एकदम कमी आहे. ठीक आहे. ह्या दोन कंट्रोल मधले हे एकदम कमी आहे. तर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. तर दिस व्हॅरीज अँड दिस डिपेंड्स ऑन द टेरेन ऑर नेचर ऑफ द that particular location. ठीक आहे. So horizontal distance between any two consecutive contour is known as a horizontal equivalent and it is not constant. Vertical जे होतं ते कॉन्स्टंट होतं. ठीक आहे. Horizontal distance between any two consecutive contour is known as a horizontal equivalent. ठीक आहे. तर it is not a constant. This depends on the terrain. Okay, it varies according to the steepness of the ground. जशी तुमच्या जमिनीची स्टीपनेस आहे त्याच्यानुसार हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट चेंज होतं. The steep slopes having the contour lines close together आणि फ्लॅटर जर असेल तर कंटूर लाईन्स ह्या लांब लांब असतात. तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे. आता आपण मगाशी एक जो व्हिडिओ बघितलेला, जस्ट अ मिनिट. इथं बघा, यू कॅन सी हिअर. आता बघा इथं जास्त स्टीप असल्यामुळं हे आता बघा हा जो एरिया आहे हा एकदम स्टीप आहे. म्हणजे एकदम फ्लॅट असा स्टीप स्लोप आहे आणि इकडे बघा थोडासा फ्लॅट स्लोप आहे. ठीक आहे.
हा थोडासा फ्लॅट आहे, त्यामुळे ह्या कंटूर मध्ये हा एक कंटूर आहे, हा एक कंटूर आहे, प्रत्येक कंटूर मध्ये डिस्टन्स जास्त आहे बघा. हे जे आहे आडवं त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्वेलेंट म्हणतो आणि व्हर्टिकल जे असतं त्याला आपण कंटूर इंटरवल बोलतो. ठीक आहे, तर हे हॉरिझॉन्टल जे असतं वरून बघितल्यानंतर त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्वेलेंट म्हणतो. आता इथं बघा, इथून ते इथं फ्लॅट स्लोप असल्यामुळं कंटूर इंटरवल जे आहे हे जास्ती आहे. ठीक आहे, पण इथं जर बघितलं तुम्ही तर हे स्टीप स्लोप असल्यामुळे कंटूर इंटरवल म्हणजे हॉरिझॉन्टल इक्वेलेंट म्हणजे दोन कंटूर मधलं हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स आहे ते कमी आहे. ठीक आहे, जर यांनी हे जर उचललं तर तुम्हाला लक्षात येईल ह्याच्या खालचा कंट्रोल कसं आहे. ओके, इथं बघा. आता इथं बघा, तो मगाशीची जमीन होती म्हणजे यू कॅन सी ही जमीन आहे ऍक्च्युअल जमीन आहे. इथं फ्लॅट स्लोप आहे, इथं स्टीप स्लोप आहे. पण जिथं स्टीप स्लोप असेल तिथले कंटूर कसे येतात बघा, आणि जिथं फ्लॅट स्लोप आहे तिथले कंटूर कसे येतात बघा. ठीक आहे, आता इथं बघा यू कॅन सी या एरियामध्ये एकदम स्टीप स्लोप होता, त्यामुळे कंटूर जे आहे ते एकदम जवळ 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 आहेत का, तर हा जो स्लोप आहे हा एकदम स्टीप होता. ठीक आहे, पण ह्या एरियामध्ये बघा, ह्या एरियामध्ये काय, कंटूर लाईनच्या त्या लांब लांब आहेत, एकमेकांपासून लांब लांब आहे. ठीक आहे, म्हणजे कंटूर इंटरवल मधला जो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आहे दॅट हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट चेंजेस अकॉर्डिंग टू द स्टीपनेस ऑफ द ग्राउंड. ठीक आहे, जेवढी जमीन जास्त स्टीप असेल तेवढा कंटूर इंटरवल हा कमी राहणार, आणि जेवढी जमीन फ्लॅट असेल, जेवढी जमीन फ्लॅट असेल तेव्हा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे दोन कंट्रोल मधलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते जास्ती असतं. समजतंय का तुम्हाला? प्लीज एनीवन फ्रॉम क्लास लेट मी नो. समजतंय का नाही तुम्हाला? येस सर, समजलं. म्हणजे इथं जे एकदम स्टीप मध्ये असल्यामुळे कंट्रोल लाईन एकदम जवळ आहेत, आणि फ्लॅट असल्यामुळे कंट्रोल लाईन ह्या दूर आहेत. ठीक आहे, ओके. ओके, नाउ वी विल मूव. आपण दोन महत्वाचे डेफिनेशन बघितल्या, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आणि व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आणि कंट्रोल इंटरवल ह्या दोन महत्वाचे डेफिनेशन बघितले. ठीक आहे, नाउ वी विल सी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपेरिंग कंटूर मॅप. आता हा कंटूर मॅप जो आहे हा आपण कशासाठी बनवतो, त्याचे ऑब्जेक्ट्स काय, कंटूर मॅप कशासाठी, हा जसं सगळं शिकतो आपण, कंटूर मॅप काढायचा, पण कशासाठी बनवतोय आपण हा कंटूर मॅप ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर जनरल मॅप ऑफ द कंट्री इन्क्लुड्स द लोकेशन ऑफ द रोड्स, रेल्वे. आपण आपल्या एखाद्या भारताचा जर तुम्ही नकाशा घेतला तर त्याच्यामध्ये यू कॅन सी the locations of the roads, railways, river, villages, towns and so on. या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या असतात थोड्या थोड्या अंतरावर. ठीक आहे, म्हणजे इथून रोड गेलाय, हे गाव आहे, ते गाव आहे, या रोडला इथून एखादी टनेल गेले, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्लॅट प्लेन वर दाखवलेल्या असतात. ठीक आहे, बट द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस कॅनॉट बी रिअलाइज फ्रॉम सच मॅप. पण ही जेव्हा तुम्ही एखादा मॅप बघता, म्हणजे तुम्ही जर सातारा जिल्ह्याचा किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा जर तुम्ही मॅप बघितला तर तुम्हाला मॅप मध्ये नाही कळते की कुठं डोंगर आहेत, कुठं जमीन आहे, कुठं दऱ्या खोरे आहेत. ठीक आहे, जर तुम्ही रायगडचा जरी मॅप बघितला तर तुम्हाला फ्लॅट कळतो, पण जेव्हा तिथं खरं किती उंच आहे, कुठला एरिया खाली आहे, कुठं म्हणजे ऍक्सेसिबल रोड आहे नाहीये, ह्या गोष्टी तुम्हाला फ्लॅट प्लॅन वरून किंवा फ्लॅट मॅप वरून तुम्हाला समजत नाही. ओके, सो द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस कॅनॉट बी रिअलाइज फ्रॉम सच मॅप. ठीक आहे, जे काही रेग्युलर मॅप असतात फ्रॉम दॅट यू कांट रिअलाइज द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस. ओके, however for all engineering project involving road, आता इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मध्ये काय आलं, रोड आलं, रेल्वे आलं, टनेल आलं, ब्रिज आलं. ठीक आहे, व्हॉट एव्हर. तर for all the engineering project involving road, railway and so on, the knowledge of the nature of the ground surface is required for locating the suitable alignment and estimating the volume of the earthwork. ठीक आहे, आता ह्याचा मिनिंग काय, आय विल एक्सप्लेन यू आफ्टरवर्ड्स. So therefore the contour map is essential for all the engineering project, and this is why the contour map is prepared. Now I will try to give you a simple example why this contour is very necessary. ठीक आहे,
सपोज अशी जमीन आहे, ओके. सपोज ग्राउंड लेवल, ग्राउंड जे आहे ते असे समजा, ओके. अशी जमीन आहे समजा. ओके. आता या जमिनीवर तुम्हाला एक रोड न्यायचा आहे. ठीक आहे. ह्या जमिनीवरून तुम्हाला एक रोड न्यायचा आहे. ओके. यू हॅव टू फाइंड यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ रोड. आता या जमिनीवरून आपल्याला एक रोड न्यायचा आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही काही न सर्वे करता बाबा तुम्ही असे एक रोड टाकून दिला असा, असा रोड टाकून दिला, काही न विचार करता डायरेक्ट की समजा आमचा रोड हा असा जाणार आहे. मग तुम्हाला काय करावं लागतं, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू ओके. तर तुम्ही ठरवलं की यू हॅव डिसाइडेड दॅट दिस वुड बी द रोड लेवल. ही समजा रोड लेवल आहे. ओके. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला ह्या एरियामध्ये मुरुम आणून भरावा लागतोय, त्या एरियामध्ये मुरुम आणून भरावा लागतो, इथं मुरुम आणून भरावा लागतो आणि इथं मुरुम आणून भरावा लागतो. पण तुम्हाला इथं जो मुरुम भरायचा आहे नीट समजून घ्या, यू हॅव टू फिल दॅट पर्टिक्युलर एरिया टू गेट द फायनल रोड लेवल. जी काय वरची जी फायनल रोड लेवल आहे ती मिळण्यासाठी यू हॅव टू फिल आउट दोन पर्टिक्युलर एरिया. त्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला माती किंवा मुरुम आणून भरावा लागतो. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करा, नवीन मुरुम परचेस करावा लागणार. यू हॅव टू परचेस द मुरुम अँड यू हॅव टू फिल दॅट पर्टिक्युलर आउट. म्हणजे बाहेरून कुठे आणून तिथं भरावं लागतं. मग या केसमध्ये तुमची मुरुमाची कॉस्ट एक्स्ट्रा होऊन जाते. पण या केसमध्ये इफ सपोज तुम्ही ह्या पूर्ण एरियाचा जर आधी सर्वे केला असता आणि फाइंड आउट केलं असतं की दिस इज द ऍक्च्युअल टेरेन ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया, आणि त्याच्यानंतर तुम्ही जी रोडची लेवल जी आहे ती व्यवस्थित फायनलाइज केली असते. व्यवस्थित म्हणजे बघा कशी, ठीक आहे. तुम्ही अशी थोडीशी खाली किंवा अकॉर्डिंग टू द एरिया, ठीक आहे, तुम्ही अशी जर फाइंड आउट केली असती तर बघा आता तुम्हाला पुन्हा पण माती भरायचीच आहे. कुठं भरायचे, इथं भरायचे आणि इथं भरायचे आणि इथं भरायचे. यू हॅव टू फिल दिस एरियाज. ठीक आहे. इथं इथे माती भरायची. पण यू कॅन सी फॉर दॅट फिलिंग यू कॅन गेट द मुरुम फ्रॉम हियर, फ्रॉम हियर, फ्रॉम हियर आणि फ्रॉम हियर. म्हणजे ह्या लाईनच्या वरती जो काही पार्ट आहे छोटा छोटा, तिथून तुम्हाला मुरुम मिळून जाईल आणि जो मुरुम तुम्ही या ठराविक लोकेशन मध्ये तुम्ही बिनधास्त भरू शकताय. ठीक आहे. म्हणजे इथं काय होतंय बघा, जे काही मुरुम लागतोय तो लोकली तिथलाच कट करताय, तिथंच फिल करताय. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा मुरुम बाहेरून आणायची गरज पडणार नाही. ठीक आहे. म्हणजे व्हॉट यू हॅव डू, यू हॅव ऍडजस्टेड द कटिंग अँड फिलिंग. कट जे करणार आहे आणि फिल जे करणार आहात हे तुम्ही ऍडजस्ट करताय. ठीक आहे. तर रिव्हर्स केस जर बघितली, हे जर इथं खड्डा नसतं तर तुम्हाला काय करावं लागत असतं, त्याचा वरचा जो पार्ट आहे तो सगळा खोदून तुम्हाला कुठेतरी बाहेर नेऊन टाकावा लागला असता. ठीक आहे. पण तुम्ही तिथलाच उचलताय, तिथंच वापरताय, म्हणजे युअर प्रोजेक्ट इज गेटिंग इकॉनॉमिकल. तर हे सगळं करण्यासाठी यू हॅव टू ड्रॉ द कंटूर मॅप. समजते का तुम्हाला? Yes, sir. ओके. नाउ वी विल ओके. सो therefore इथं बघा म्हणून हे वाक्य टाकलेलं आहे. द नॉलेज ऑफ द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस इज रिक्वायर्ड फॉर लोकेटिंग द सुटेबल अलाइनमेंट अँड एस्टिमेटिंग द व्हॉल्यूम ऑफ द अर्थवर्क. ठीक आहे. therefore the contour map is essential for all the engineering projects and this is why contour maps are prepared. ठीक आहे. contour map हा आपण this is essential for all the engineering project and for this purpose the contour map is generally prepared. ठीक आहे. याच्यासाठी आपण कंटूर मॅप हा प्रिपेअर करतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट बघा, आता युजेस ऑफ द कंटूर बघा. युजेस ऑफ द कंटूर, द फॉलोइंग आर द स्पेसिफिक युजेस ऑफ द कंटूर मॅप. आता
कंट्रोल मॅपचे 1 by 1 आपण युजेस बघूया. द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस ऑफ अ कंट्री कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडिंग द कंट्रोल मॅप. आता कंट्रोल मॅप काढल्यानंतर यू कॅन गेट द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस. ठीक आहे. द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस ऑफ द कंट्री कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडिंग द कंट्रोल मॅप. ठीक आहे. कंट्रोल मॅपचा अभ्यास केल्यानंतर यू विल गेट द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस. ठीक आहे. Hence, it is possible. Hence, the possible route of communication between the different places can be demarcated. म्हणजे कंटूर मॅप काढल्यानंतर समजा दोन डोंगर आहेत. इथे एक डोंगर आहे आणि इथे एक डोंगर आहे आणि तुम्हाला इथून इथपर्यंत जायचं. ठीक आहे. तर ह्याचा जो पॉसिबल रूट ऑफ कम्युनिकेशन आहे तो तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी कंटूरचा तुम्ही उपयोग करता. ठीक आहे. सो नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस ऑफ अ कंट्री दॅट कॅन बी अंडरस्टूड बाय द contour map, and hence it is impossible route of communication between the different points. This can be find out. Okay. Now next baga, the suitable site or the economical alignment can be selected for any engineering project. Suitable site or an economical alignment that can be selected for any engineering project. आता मगाशी मी तुम्हाला आता जे एक्झाम्पल दिलं रोडचं त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल अलाइनमेंट जी दुसरी अलाइनमेंट दिली ज्याच्यामध्ये आपल्याला कटिंग आणि फिलिंग हे इक्वल होतं त्याला आपण इकॉनॉमिकल अलाइनमेंट म्हणतो. द सुटेबल साइट और इकॉनॉमिकल अलाइनमेंट दॅट कॅन बी सिलेक्टेड बाय युजिंग दिस कंटूर मॅप फॉर द इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. ठीक आहे. द कॅपॅसिटी ऑफ द रिझर्वायर और एन एरिया ऑफ अ कॅचमेंट कॅन बी अप्रॉक्सिमेटली कॉम्प्युटेड. आता एखादा तुम्हाला डॅम बांधायचं आहे. ठीक आहे. इफ सपोज यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ डॅम. आता ही अशी व्हॅली आहे समजा व्हॅली. ठीक आहे. ठीक आहे. ही व्हॅली आहे आणि इथं तुम्ही डॅम बांधताय कुठतरी. इथं तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट केला. ठीक आहे. आणि ह्या पूर्ण एरियामध्ये तुम्ही पाणी साठवता इथं. ठीक आहे. बॅक एंडला पूर्ण तुम्ही पाणी साठवता इथं. ठीक आहे. तर ह्या डॅमची कॅपॅसिटी तुम्हाला काढायची. इथं तुम्ही पाणी साठवता डॅमच्या बॅक मागच्या साईडला. ठीक आहे. हे सगळं पाणी तुम्ही साठवताय. तर ह्या डॅमची कॅपॅसिटी तुम्ही कशी काढणार तर त्याच्यासाठी तुम्हाला कंट्रोल इंटरव्हल घ्यावे लागतात. कंट्रोल सर्वे करावा लागेल त्या लोकेशनचा आणि तुम्हाला त्याची कॅपॅसिटी मिळेल. कसं तर तुम्ही काय करणार कंट्रोल काढणार. कंट्रोल काढणार म्हणजे समजा हा 100 मीटरचा कंट्रोल आहे. समजा हा 95 चा आहे. हा पुन्हा कितीला 90 चा आहे. हा समजा 85 80. ठीक आहे. 75 असे तुम्ही कंट्रोल काढले आणि प्रत्येक स्लाइडचं तुम्हाला हाईट माहितीये. एरिया माहितीये आणि त्या म्हणजे ट्रॅपेझॉइडलला म्हणजे हा 1 नंबरचा जो पॅसेज आहे त्याचं तुम्ही व्हॉल्यूम काढलं. तर लाईक दिस वे तुम्ही ह्या 2 नंबरच्या पॅसेजचं व्हॉल्यूम काढणार. 3 नंबरच्या पॅसेजचं व्हॉल्यूम काढणार. 4 नंबरच्या पॅसेजचं व्हॉल्यूम काढणार. पुन्हा 5 नंबरचं काढणार आणि 6 नंबरच्या पॅसेजचं व्हॉल्यूम काढणार. कसं काढणार तर तुम्हाला हाईट माहितीये. हाईट कशी माहितीये तर दोन कंट्रोलची जेव्हा वजाबाकी करता तेव्हा तुम्हाला जी हाईट मिळते ते तुमची कंट्रोल इंटरव्हल जो असेल ती हाईट कंट्रोल इंटरव्हल जो आहे तो हाईट आहे. ठीक आहे. आणि हे पेरिफेरीचं हे माहितीये. मग हाईट माहितीये. दोन ह्याच्यात एरिया माहितीये. एरिया इंटू हाईट केली की तुम्हाला व्हॉल्यूम मिळते. व्हॉल्यूम 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 ह्या सगळ्यांचं व्हॉल्यूम ची बेरीज केली तर यू विल गेट द फायनल व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर डॅम. म्हणजे डॅमचं जे काय व्हॉल्यूम आहे ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डॅमचं व्हॉल्यूम पण काढू शकता. समजतंय का तुम्हाला. हा डॅम आहे. ह्या डॅम मध्ये किती पाणी साठवू शकतं हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही अशा ह्या आडव्या लाईन ज्या दिसतात तसा कंट्रोल सर्वे पूर्ण कॅचमेंटचा करचाल आणि तुम्हाला हॉरिझॉन्टली करंट माहिती आहे. 2 एरियाचा एरिया माहिती आहे. एरिया इंटू हाईट केली तर तुम्हाला व्हॉल्यूम मिळतं. असं प्रत्येक स्ट्रीप वाईज तुम्ही व्हॉल्यूम काढणार त्याची बेरीज करणार देन यू विल गेट द
व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर दॅट कॅन बी स्टोर्ड बाय दॅट पर्टिक्युलर डॅम. त्या डॅमनी किती पाणी स्टोअर होऊ शकतं ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. समजलं का? Yes, sir. Okay, so the capacity of the reservoir that can be or a catchment area can be approximately computed by using the contour maps. Okay, the intervisibility or otherwise the different points can be established. Okay, intervisibility or otherwise the difference of the point between the 2 points can be defined from the contour map. म्हणजे असे दोन डोंगर आहेत, दोन डोंगराचा आपण जर कंटूर मॅप काढला तर त्यांच्यावरून आपण ते 2 पॉइंट विजिबल आहेत एकमेकांना. हाईट जर काय आली तर तुम्हाला इंटरव्हिजिबिलिटी समजणार. ठीक आहे, राहू द्या आता पोरायचे नाही. आदिशक्ती प्लीज म्यूट युअरसेल्फ. Then the intervisibility otherwise the different points can be established. ठीक आहे, तर 2 पॉइंट मधली जी इंटरव्हिजिबिलिटी ते आपल्याला कळू जाते. The suitable route for a given gradient can be marked by the map. ठीक आहे, आता मगाशी जे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की रोड आहे आणि त्याचं ग्रेडियंट म्हणजे किती स्लोपचा रोड ठेवायचा हे दॅट कॅन बी ऑल्सो फाइंड आउट बाय युजिंग द कंटूर मॅप. म्हणजे एखाद्या रोडला किती स्लोप द्यायचा हे आपण कंटूर मॅप जर काढला तर आपल्याला समजून जातं. ठीक आहे, मगाची जी आपण दुसरी लाईन काढली तर आपण ग्रेडियंट चेंज केला थोडं का तर आपलं कटिंग आणि फिलिंग इक्वल येण्यासाठी. तर ते आपण कशावरून काढतो तर कंटूर मॅप वरून काढतो. ठीक आहे, द सुटेबल सेक्शन ऑफ एन ग्राउंड सरफेस कॅन बी ड्रॉन इन एनी डायरेक्शन फ्रॉम द कंटूर मॅप. ठीक आहे, आता एखादी जमीन आहे त्याचं सेक्शन प्लॅन जर आपल्याला काढायचं ठराविक अंतराला तर तो पण आपण कंटूर मॅपने काढू शकतो. आणि क्वांटिटीज ऑफ द अर्थवर्क कॅन बी अप्रॉक्सिमेटली कॉम्प्युटेड. जसं आपण क्वांटिटी ऑफ द वॉटर आपण काढली तशी क्वांटिटी ऑफ द अर्थवर्क म्हणजे किती जमीन खोदावी लागेल, किती जमीन भरावी लागेल, त्या क्वांटिटी पण आपण कंटूर मॅप जर आपल्याला येत असेल तर आपण त्याच्यावरून काढू शकतो. ठीक आहे, आता बघा वी हॅव टू सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कंटूर. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय की असा कंटूर मॅप दिसत असेल तर त्याचं मिनिंग काय आहे, असा मॅप दिसत असेल तर त्याचं मिनिंग काय आहे, असा फ्लॅट लाईन दिसत असेल तर त्याचा मिनिंग काय, अशा डॉटेड लाईन दिसत असेल तर त्याचा मिनिंग काय, ती जमीन कशी असेल, असा हा खालचा मॅप दिसतोय वरचा मॅप दिसतोय तसं असेल तर जमीन कशी असेल, अशा रिज लाईन जर असतील तर त्याचा मिनिंग काय असेल. तर याला आपण काय बोलतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कंटूर. म्हणजे जसा तुमचा कंटूर मॅप दिसतोय त्याच्यावरून ती टेरेन कशी आहे ते फाइंड आउट करणं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कंटूर मॅप. ओके, तर कसा मॅप दिसल्यानंतर त्याचं मिनिंग काय आहे ह्याला आपण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कंटूर मॅप, ते आपण बघायचे. ठीक आहे, तर आता बघा इथं बघा 100 मीटर म्हणजे हे जे लिहिलंय हे जे आकडे लिहिलेत हे 80, 85, 90, 95, 100, 105 याला आपण कंटूर बोलतो. ठीक आहे, याला आपण कंटूर बोलतोय. ठीक आहे, म्हणजे ती आरएल आहे. ओके, त्या आरएल ला आपण कट केलं. आरएल म्हणजे त्या पूर्ण लाईन वरचे जे काही पॉइंट्स आहेत त्यांची आरएल म्हणजे हाईट ही 80 मीटर्स आहे. ठीक आहे, हा जर 85 घेतला तर ह्या लाईन वरचे जे काही पॉइंट्स आहेत त्यांची आरएल ही 185 मीटर आहे. 90 असेल तर 90 आहे. ठीक आहे, तर कंटूर लाईन्स आता बघा आता इथं कसं दिसतंय बघा तुम्हाला हा 105 110 195 90 85 80 म्हणजे हा 80 जो आहे हा एकदम खाली आहे. ही जमीन एक खाली आहे जरा त्याच्यापेक्षा ह्या ज्या लाईनवरचे जे पॉईंट्स आहेत ते थोडे 5 मीटर वरती आहेत. हे 90चे त्याच्यापेक्षा थोडे वरती आहेत, 95चे त्याच्यापेक्षा वरती, 100 आणि 105 असं असं चढ होत गेलेलं आहे, असं चढ होत गेलेलं आहे. ठीक आहे,
खालून वरपर्यंत 80 ते 105 पर्यंत चढवली गेली. ठीक आहे. तर आता बघा ह्याच्यात आणखी एक गोड काय की 85, 100, 95 हे जवळ आहेत बघा. हे 3 कंटूर आहेत ना, हे एकदम जवळ आहेत. आणि त्याच्यानंतर 90, 85 आणि 80 हे कंटूर थोडे लांब आहेत. ठीक आहे. हे कंटूर थोडे लांब आहेत. हे कंटूर थोडे लांब आहेत. ह्याचा मिनिंग काय होतो? द कंटूर लाईन क्लोज नियर द टॉप ऑफ द हिल. आता हे हिल आहे थोडक्यात, म्हणजे आत मोठा आकडा आहे आणि बाहेर छोटा आकडा आहे. आत मोठा आकडा आहे, बाहेर छोटा आकडा आहे, म्हणजे थोडक्यात हिल आहे. मोठे आकडे वर म्हणजे सेंटरला आहे आणि छोटे आकडे बाहेर म्हणजे पेरिफेरीला आहे. त्याला आपण हिल म्हणतो थोडक्यात. द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द टॉप ऑफ द हिल. टॉप ऑफ द हिल हा जो एरिया आहे, टॉप ऑफ द हिल, इथं कंटूर लाईन क्लोज एकदम जवळ आहे. ठीक आहे. ऑर हाय ग्राउंड आणि ज्या आहेत ऑर हाय ग्राउंड अँड वाईड अपार्ट नियर द फूट. आणि जिथं जमीन फूट आहे म्हणजे जिथं पेरी आहे ते एकमेकांपासून लांब आहे. ठीक आहे. दिस इंडिकेट्स व्हेरी स्टीप स्लोप टुवर्ड द पीक. इथं बघा जवळ आहेत म्हणजे स्टीप स्लोप आहे आणि ह्या लांब आहेत म्हणजे फ्लॅट स्लोप आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला एक डायग्राम शेअर केली, व्हिडिओ आपण बघत होतो त्याच्यात पण होतं बघा. इथं बघा, इथं कंटूर लाईन्स आहेत. ह्या कंटूर लाईन्स या जवळ आहेत म्हणजे इथं स्टीप स्लोप आहे आणि ह्या लांब आहेत. इथं फ्लॅट आहे. तुम्ही इथं ठेवल्यावर पण बघितलं इथं लांब आहेत म्हणजे इथं फ्लॅट आहे आणि इथं जवळ आहे म्हणजे इथं स्टीप आहे. सेम वे आहे इथे बघा. इथं बघा, इथं कंटूर लाईन्स आहे ते एकदम जवळ आहे आणि इकडं पुन्हा जसं तुम्ही कडेला जाताय त्या लांब आहेत, दूर आहेत एकमेकांपेक्षा. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, त्या स्टीप स्लोप आहे. इथल्या मधल्या एरियामध्ये स्टीप स्लोप आहे त्यामुळे लाईन ह्या जवळ आहेत आणि इथल्या एरियामध्ये वाईड अपार्ट आहेत म्हणजे तिथं फ्लॅट स्लोप आहे. दिस इंडिकेट्स व्हेरी स्टीप स्लोप टुवर्ड द पीक आणि फ्लॅटर स्लोप टुवर्ड द फूट. ही जमीन, ह्याचं जर आपण जमीन बघायला गेलो ऍक्च्युली हे कसे असेल हे जर बघायला गेलो तर कसं असणार आहे, असा फ्लॅट स्लोप असणार आहे, एकदम असं स्टीप स्लोप असणार आहे. हा पुन्हा स्टीप स्लोप आणि नंतर अशी फ्लॅट जमीन असणार आहे, लाईक दिस. अशी जमीन असणार म्हणजे कडेला असा फ्लॅट स्लोप आहे आणि सेंटरला गेला तर तुम्ही एकदम स्टीप स्लोप दिसणार आहे, एकदम चढ दिसणार. ठीक आहे. सो कंटूर लाईन्स क्लोज नियर द टॉप ऑफ द हिल अँड ऑर हाय ग्राउंड अँड वाईड अपार्ट नियर द फूट. फूटला जर लांब असतील तर दिस इंडिकेट्स स्टीप स्लोप टुवर्ड द पीक अँड फ्लॅट स्लोप टुवर्ड द फूट. ठीक आहे. म्हणजे अशी त्याची जमीन असते जी तुम्हाला आता इथे दाखवतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड. आता जे तळ असतं आपलं तळ ते जनरली कसं असतं, असं थोडस एकदम खड्डा, त्याच्यानंतर असं फ्लॅट, असं असतं आणि पुन्हा अचानक एकदम असं स्लोप असतो इकडे तो होतो. ठीक आहे. हे तळ अशा पद्धतीने असतं. म्हणजे ह्याच्यात बघा काय तर ह्याच्या जर कंटूर लाईन जर तुम्ही काढायला गेलं तर हा मधला जो एरिया आहे, ह्या मधल्या एरियामध्ये फ्लॅट स्लोप आहे त्यामुळे ह्या थोड्या लांब असतात. 100, 105 आणि 110 मध्ये अंतर बघा खूप जास्त आहे. आणि कडला जर तुम्ही गेला 110, 115 आणि 120 ह्या एरियामधल्या जर कंटूर लाईन बघितल्या ह्या एकदम स्टीप स्लोप आहे त्यामुळे काय होतंय त्या जवळ आहेत, एकमेकांच्या जवळ आहे. ठीक आहे. सो द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड. म्हणजे जिथं बँक आहे, जिथं पेरी आहे तिथं दे आर क्लोज टू इच अदर. का तर एकदम असं स्लोप आहे, एकदम स्लोप आहे. आणि दे आर वाईड अपार्ट टुवर्ड द सेंटर. सेंटरला काय आहे फ्लॅट जमीन असल्यामुळे ते एकमेकांपासून थोडे लांब आहेत. म्हणजे यू कॅन सी इथं डिस्टन्स असते 100, 105 आणि 110 मध्ये डिस्टन्स असते. ठीक आहे. दिस इंडिकेट्स द स्टीप स्लोप नियर द बँक. त्याचा मिनिंग काय तर बँक जी आहे, बँक म्हणजे काय थोडक्यात तर कडचा तळ्याचं जे पेरी. ठीक आहे. तर दिस इंडिकेट द स्टीप स्लोप नियर द बँक अँड फ्लॅटर स्लोप टुवर्ड द सेंटर. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर विचारा. आय विल वेट फॉर 1-2 minutes so that you can tell me if you have any query, because
almost 2 hours we are learning this, and this is your first lecture. It should not be so heavy to you to understand. If you have any query, you can ask. I will stop for 2 minutes. Hello, sir. Okay, someone is asking some questions. Just check, let me check. Someone was asking some question. If you have any, sir, C मध्ये चक्रीवादळ कंटूरने का इंडिकेट करतात? Actually, contour that is not actually contour, but Reshma is having good question that she have seen the like contour lines. Okay, contour सारखे त्यांनी language, but actually that is not the contour. That is the intensity of that particular that stormची जी इंटेन्सिटी ती इंडिकेट केलेली असते. म्हणजे त्याच्यात काय असतं की आत तुम्ही बघितलं असेल की एक ठराविक अंतराला लाईन्स काढले म्हणजे ती इंटेन्सिटी म्हणजे सेंटरला जास्त इंटेन्सिटी म्हणजे फास्ट वारं फिरतंय आणि पेरिफेरीला जाईल तसं त्या वाऱ्याची गती कमी होत जाते. तर जसं त्या वाऱ्याची गती कमी जास्त होत जाते त्याच्यानुसार त्याची इंटेन्सिटी चेंज होते. दॅट इज ऍक्च्युअली नॉट अ कंट्रोल, दॅट इज द इंडिकेशन of the speed of that particular storm. The storm's speed change that is actually not a contour, that is the indication of the storm. Okay, good question. I hope there is no question by anyone. Everyone is talking the attendance. I have taken the attendance from the taking the screenshots. Okay, now I will close the meeting. If you have no doubt, I will close the meeting. We will see the further things in the coming lecture. I am not muted. I think my voice is audible to everyone. Okay, we will stop here.